गेल्या अनेक दिवसापासून विषय चाललेला होता बंडू काका बचाव यांचा प्रवेश भाजपमध्ये करावा अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती आणि बंडू काकांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा. मला वाटतो आज तो शुभदिवस मी म्हणेल या ठिकाणी आणि अतिशय मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये हजारो कार्यकर्ते आपण बघितलं त्यांच्या उपस्थितीमध्ये बंडू काकांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. निश्चित त्यांच्या या ठिकाणी आल्यामुळे पक्षाला मोठी ताकद त्याच्यामुळे मिळणार आहे कारण मोठा मित्रवर्ग त्यांचा आहे, चाहता वर्ग त्यांचा या ठिकाणी आहे, कार्यकर्त्यांचा मोठा संच त्यांच्या मागे आहे आणि म्हणून त्याचा फायदा भारतीय पक्षाला निश्चित होईल. या महिन्याभरात कार्यक्रमाला यांचं काय त्यांना निमंत्रित नव्हते. मला तेवढं माहित नाही. म्हणजे मी त्या घाईगर्दीत सगळ्या प्रचार सभा आलो आणि हा विषय तुम्ही सांगताय मला त्या विषयाची मला काही माहिती नाही, मी माहिती नाही. पण त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, ते सुद्धा आता सक्रिय सदस्य आहेत. साधूग्रामच्या उच्च पोलिसांचा विरोध हा उद्धव ठाकरेंनी देखील व्यक्त केलेला आहे. मला उद्धवजी एकीकडे म्हणता मला कुंभमेळ्याला विरोध नाही, एकीकडे म्हणतात की झाडं तोडून देणार तोडायचे नाही. आम्ही सुद्धा वृक्षप्रेमी आहोत. सरकारची भूमिका, माननीय मोदींची भूमिका, माननीय देवेंद्रची भूमिका या बाबतीमध्ये स्पष्ट आहे. आम्ही ते उलटची वृक्ष या ठिकाणी लावतो. पावसाळ्यामध्ये लोकांना प्रेरित करतो त्यामुळे आणि म्हणून वृक्ष तोडण्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही. पण जी जागा आहे तपोवनाची ती साधुग्रामसाठी रिझर्व आहे, आपल्याला माहिती आहे. शेकडो वर्षापासून की आज नाहीये. आता त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये काही पावसामुळे झाडं उगली 12 वर्षांमध्ये, मागच्या वेळी उगलेली होती त्यावेळेला काढलेली होती, असं नाहीये. आणि मोठी झाडं ती आम्ही त्याला कुणालाही हात लावत नाही. ती या 5-7 वर्षामध्ये झालेली झाडं आहेत, रेंट्री आहेत, रोपटी उगलेली आहेत, त्यांना आम्ही हात लावणार आहोत. आणि जी झाडं आम्ही मोठी असतील, थोडीफार मोठी असतील 7-8 वर्षातली, ती काढून दुसरीकडे प्लांटेशन आम्ही करतो. गोळीबार टेकडी असेल त्या ठिकाणी मी लावतो. 4-5 जागा मी शोधलेल्या आहेत, आम्ही त्या ठिकाणी लावून आता आम्ही जवळपास 15,000 खड्डे करायला कालपासून सुरुवात केली. 10 मशीन लावलेल्या आहेत आणि या 15,000 खड्ड्यांमध्ये मी स्वतः हैदराबादला जाऊन मोठी झाडं 8 फूट 10 फुटाच्या उंचीची झाडं आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत, त्यांना ड्रीप करणार आहोत. आणि तुम्ही बघा 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी कसं बदल होणार आहे. इतकी झाडं मी आणि 100% झाडं मी जगवणार आहोत. पण आता साधुग्रामला ती जागा आवश्यक आहे. तिथे साधूची राहण्याची वर्षांपासून शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे. काही झाडं म्हणजे मागच्या वेळेला जशा रावट्या तिथे होत्या तेवढ्याच रावट्याचं प्लॅनिंग आमचं आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही एकही झाडाला हात लावणार नाही. थोडी आमची भूमिका समजून घ्या. कुंभमेळा हा आपला सर्वात मोठा धार्मिक उत्सव त्या ठिकाणी 12 वर्षांनी येतो. त्यामुळे वृक्षतोड होईल किंवा आम्ही त्याच्या वृक्षात तोडण्याच्या मागेच लागलेलो आहोत असं समजण्याचं अजिबात कारण नाही. आम्ही 100% तुम्हाला सांगतो, एका झाडाला 10 आणि एका झाडाला मी 15 झाडं लावतो. 1000 झाडं तोडून आम्ही 15,000 झाडं लावतो. पण जी काढू ती सुद्धा आम्ही त्याचे प्लांटेशन करणार आहोत. त्याचा जो खर्च येईल महापालिका त्या ठिकाणी करेल. सर, एक प्रश्न असा होता, साधुग्रामची ते झाडं काढल्यानंतर त्या ठिकाणी बँकवेट हॉल व रेस्टॉरंट उभारण्याचं नाशिक महापालिकेने कंत्राट काढलेले 220 कोटीचं ते कंत्राट असल्याचं त्या जागेवर आम्ही कुठे काही करणार नाही. त्या जागेवर आम्ही काही उभारणार नाही. आमची शेतकऱ्यांची जी आम्ही जागा घेणार आहोत, शेतकऱ्यांची आम्ही जी जागा घेतो आहोत सुद्धा त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक वर्षापासून त्याच्या जागेवर निदर्शन पडलेलं आहे. आता त्याचा मोबदला आम्ही त्यांना देणार आहोत. आम्ही जी मोकळी जागा असेल एकही झाड तोडून आम्ही असं बँकेट हॉल किंवा रेस्टॉरंट करणार नाही. मोकळ्या जागेवरच ते होईल. एकही झाड 2-4 झाड सुद्धा तोडून आम्ही अशा काही बँकेट हॉल आम्ही काही करणार नाही. महापालिकेचं 220 कोटी रुपयाचं टेंडर आहे. मी सांगितलं की ज्या ठिकाणी झाडं आहेत, वृक्ष आहेत त्या ठिकाणी आम्ही ते करणार नाही. आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठेही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की 15,000 झाडं मोजून घ्यायची. 2 वर्षांनी त्या ठिकाणी सगळे नाशिककर बघायला जातील, ते फॉरेस्ट बघायला जातील किंवा आपल्या यांनी काय केलं म्हणून. इतके चांगली झाडं आम्ही त्या पद्धतीच्या ठिकाणी लावतो, मोठी झाडं लावतो, त्यांना ड्रीप करतो आहोत आणि यांच्यापेक्षा 15 पट जास्त झाडं म्हणजे 1000 असेल तर 15,000 झाडं मी लावतोय, 10,000 झाडं मी लावतोय. त्याचे खड्डे तर तयार करून झालेले आहेत अर्धे अधिक आणि मोठं प्लॅन्ट आणून आम्ही त्या ठिकाणी ते लावणार आहोत. बघा येत्या 2 वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी किती चित्र बदललं दिसेल. भाऊ, उद्या डोंगराळे गावात त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी पूर्ण ग्रामस्थ परिवार आमरण उपोषणाला बसतो. काय नाही, मला वाटतं त्याची गरज पडणार नाही. मी त्या दिवशी डोंगराळे गावामध्ये गेलेलो होतो. त्या पालकांना भेटलो, आजोबांना भेटलो, वडिलांना, त्यांना सगळ्यांना भेटलो.
त्यांनी माझ्याकडे 3-4 मागण्या केल्या. 3 मागण्यामध्ये त्यांनी सांगितलं फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकावी. आपण लगेच ती फास्ट ट्रॅकवर टाकली. त्यांच्यासमोर त्यांनी सांगितलं की आम्हाला उज्ज्वल निकम यांच्याकडे ती केस द्या. मी त्याच्याशी फोनवर तिथूनच बोललो. रात्री स्पीकरवर फोन लावला. त्यांनी सुद्धा संमती दिली. थोडं कामाचं मागे व्याप खूप आहे, पण तरी पण म्हटलं मला घ्यावी लागेल. त्यांनी ती मान्यता केली. त्यांनी सांगितलं आमच्या गावाला ते पोलीस आउटपोस्ट स्टेशन करा, आउटपोस्ट द्या. आम्ही त्या ठिकाणी लगेच आयजींना फोन केला, साहेबांशी बोललो, देवेंद्रजींशी, आणि एसपींना बोलून दुसऱ्याच दिवशी आपण बघितलं असेल त्या ठिकाणी 4-5 पोलिसांची चौकी त्या ठिकाणी उभी दिली. त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. आता मला असं वाटतं की आता चार्जशीट तयार होईल. सगळ्यात प्रोसेस असते. असं सगळ्यांची इच्छा आहे की त्याला फारच 6 महिन्यात 8 महिन्यात त्याला फाशीवर लटकवलं पाहिजे. मला वाटतं ते होईल. आपण आता वकील नेमलेले आहेत, मोठे सरकार निष्ठात वकील नेमलेले आहेत त्या संदर्भामध्ये. उज्ज्वल निकमांकडे केस दिलेली आहे. लवकरात लवकर त्याला शिक्षा होईल. पण काही कायद्याच्या अडचणी आहेत की लगेच त्याला आणा, लगेच त्याला आजच्या लटवा असं आपल्याला माहिती आहे. कायद्याने असं करता येत नाही. पण सगळ्यांची त्यांची जी भावना आहे, त्यांची जी भूमिका आहे ती सगळी सरकारची आहे, आमची सुद्धा आहे, माझी वैयक्तिक सुद्धा आहे. या नराधमाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. ती लवकरात लवकर होईल. माझी त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की आपण उपवासाचा मार्ग अवलंबू नये. तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच आम्ही लवकरात लवकर करणार आहोत.